आपणा सर्वांना आपल्या उद्धारक प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये पुन्हा एकदा सप्रेम सलाम। आपण सर्वजण सुखी निरोगी असाल अशी अपेक्षा आहे। देशभरामध्ये आणि विशेष करून महाराष्ट्रामध्ये, आपल्या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये कोरोनाचा संसर्ग वाढत आहे आणि अशाही स्थितीमध्ये परमेश्वर आपली काळजी घेत आहे। स्तोत्र 23 मध्ये स्तोत्रकर्ता म्हणतो, मृत्यूछायेच्या दरीतूनही मी जात असलो तरी अरिष्टाला भिणार नाही, कारण तू माझबरोबर आहेस। आणि खरोखरच देवाचं आमच्याबरोबर असणं, त्यामुळेच आपण ह्या कठीण परिस्थितीमध्ये सुद्धा त्याच्या आश्रयाला आहोत, त्याच्या पवित्र पंखाखाली आहोत, म्हणून आपण देवाला धन्यवाद देऊया। आज जुलै महिन्यातला हा 3रा रविवार आणि ॲल्मॅनॅकमधील विषयाप्रमाणे आजचा जो विषय आहे त्या विषयाकडे आपण जाणार आहोत। आजचा संदेशाचा विषय आहे, गॉड हिमसेल्फ कमिशन्स दोज हू डू हिज वर्क। गॉड हिमसेल्फ कमिशन्स दोज हू डू हिज वर्क। जे त्याचं कार्य करतात त्यांना परमेश्वर आज्ञापितो, किंवा ज्यांना देव आज्ञापितो ते देवाचं कार्य करतात। आणि या विषयाकडे वळण्याच्या अगोदर आपण देवाला धन्यवाद देणार आहोत। गेल्या आठवड्यामध्ये आणि त्याच्या गेल्या आठवड्यामध्ये ज्या 2 दुःखद घटना घडल्या त्याबद्दल मी आपणास सांगू इच्छितो। गेल्या आठवड्यामध्ये माझ्या मते सोमवारी आपल्या धर्मप्रांतातील तारदाळ या ठिकाणी देवाची सेवा करणारे देवाचे याजक, देवाचे सेवक रेव्हरंड G.R. तिवडे पाळकसाहेब यांचं दुःखद निधन झालं। आणि त्याच्या गेल्या आठवड्यामध्ये अशोक रंगराव तिवडे कोल्हापूर धर्मप्रांताच्या कार्यकारिणीचे सदस्य होते, त्यांचंही निधन झालं। आणि त्यांच्या या आम्हामधून निघून जाण्यामुळं त्या कुटुंबियातील सर्व प्रियजनांचं प्रभू सांत्वन करो। त्याचप्रमाणे आनंदाची गोष्ट म्हणजे 12वीचा निकाल जाहीर झाला आणि आपल्या मंडळीमधील उदय सतीश अडसुळे, कुमारी ख्रिस्टिना अनिल आष्टेकर आणि रोहन संजय गायकवाड, माझ्या माहितीप्रमाणे ज्यांची नावं मला मिळाली, ज्याने मला फोन करून सांगितलं, अशी 3 विद्यार्थी 12वी पास झालेले आहेत। आजच्या विषयाकडे जाण्याच्या अगोदर आपण थोडा वेळ शांत राहूया, आपण आपले डोळे बंद करूया आणि आपण सर्वजण मिळून म्हणूया, ख्रिस्ता तुझ्यावरी प्रेम वाढो, माझे तुझ्यावरी प्रेम वाढो। पायामी पडतो अर्जी करितो, तुझवरी प्रेम वाढो। अंतर्यामाची शुद्धता आणि सत्यता जाणणारे आमच्या जिवंत देव बापा, स्तोत्रकर्ता जशी तुझ्या चरणाजवळ प्रार्थना करतो तशीच प्रार्थना आज मीही तुझ्या चरणाजवळ करत आहे। प्रेमळ प्रभू, यावेळेस आम्ही तुझ्या चरणाजवळ प्रार्थना करतो, माझ्या तोंडचे शब्द आणि आमच्या अंतःकरणाचे विचार तुला मान्य असोत। आमचा उद्धारक प्रभू येशू ख्रिस्त याच्या गोड आणि प्रेरणावाने प्रार्थना विनंती केली म्हणून तू ऐक, आमेन। प्रियजन हो, आजच्या मननासाठी नेहमीप्रमाणे आपण 3 शास्त्रपाठ घेतलेले आहेत। पहिला शास्त्रपाठ गणनाचं पुस्तक याचा 27वा अध्याय आणि 15 ते 23 वचनांचं वाचन आपण केलेलं आहे। त्यानंतर प्रेषितांची कृत्ये याचा 15वा अध्याय 6, 7 आणि 22 या वचनांचं वाचन आपण केलेलं आहे।
आणि शुभवर्तमानामधून संत मत्तयकृत शुभवर्तमान याचा 9वा अध्याय 35 पासून तर 10व्या अध्यायाच्या 16व्या वचनापर्यंत आपण वाचन केलेलं आहे. आणि सुरुवातीलाच मी आजचा विषय सांगितला की परमेश्वर आम्हाला आज्ञापितो की जे त्याचं कार्य करतात त्यांना तो आज्ञापितो. गॉड कमिशन्स दोज हू डू हिज वर्क. आणि या शास्त्रपाठांच्या आधारे आजच्या विषयाला अनुसरून आपण देवाचं वचन समजावून घेत असताना प्रियजन हो, ज्याला आपण कॉलिंग म्हणतो, ज्याला आपण पाचारण म्हणतो, हिंदीमध्ये त्याला बुलाहट असं म्हटलेलं आहे. आणि बऱ्याच वेळेला हा शब्द किंवा ही संकल्पना आपण पाळकीय सेवेपुरतीच मर्यादित अर्थाने वापरतो. परंतु या पाचारणाचा सखोल अर्थ किंवा ज्याला आपण वाईड मीनिंग ज्याला आपण म्हणतो, विस्तृत अर्थ जो आहे तो गीतकर्ते आणि उपासक संगीतातील गीतांमधून व्यक्त केलेला आहे किंवा मांडलेला आहे. उदाहरणार्थ 533 नंबरचं गीत आपल्या सर्वांच्या परिचयाचं आणि आवडतं गीत आहे. आणि त्या गीतामध्ये गीतकर्ता म्हणतो, तू बोलाविले सेवा कराया प्रभू आलो आनंदे. आणि हे जर संपूर्ण गीत आणि ह्या गीताचा अर्थ जर आपण बघितला तर आपल्या लक्षात येतं की हे केवळ पाळकीय सेवेचं पाचारण नाही, परंतु या ठिकाणी आत्मसमर्पणाची भावना आहे. हे परमेश्वरा, मी तुझ्या चरणाजवळ स्वतःचं आत्मसमर्पण करतो. तू माझ्या ठाई आणि मी तुझ्या ठाई जगत आहे. ही भावना किंवा हा विचार ह्या गीतातून गीतकर्ता व्यक्त करत आहे. दुसरं गीत 322 नंबरचं गीत आपल्या सर्वांना परिचित आहे. येशूची सेवा आवडे गेलो सुवेळी त्याकडे. आणि या गीतामध्ये देवप्राप्तीचा जो आनंद आहे, हर्ष आहे, जेव्हा प्रभू माझ्यामध्ये आहे, मी प्रभूमध्ये आहे, तर माझं जीवन आणि मी करत असलेली सेवा, मी करत असलेलं कार्य हे खरोखरच माझ्या हर्षाचं कारण आहे. आणि म्हणून जेव्हा आपण पाचारण या शब्दाकडे बघतो त्यावेळेस विस्तृत अर्थाने वाईड मीनिंग ज्याला आपण म्हणतो, प्रत्येक विश्वासणारा हा जगातून बोलाविलेला आहे. कॉल्ड आउट ऑफ द वर्ल्ड, हा जगातून बोलावलेला आहे. आणि सेंट इन टू धिस वर्ल्ड, 2 क्लॉज आहेत. जगातून बोलावलेले म्हणजेच देवाच्या हाकेनं वेगळे झालेले आणि पुन्हा जगामध्ये सेवा करणारे. म्हणजे या ठिकाणी प्रियजन हो, देवाचा जो हेतू आहे, द पर्पज ऑफ गॉड, या जगामध्ये आम्ही जीवन जगत असताना आमची अस्मिता, आमची आयडेंटिटी काय आहे, तर आम्ही जगातून बोलाविलेले, कॉल्ड आउट ऑफ दिस वर्ल्ड अँड सेंट इन टू दिस वर्ल्ड, आणि ह्या जगामध्ये पाठवलेले असे आपण आहोत. म्हणजेच टू लिव्ह फॉर ख्राइस्ट, टू लिव्ह फॉर गॉड, देवाकरता, ख्रिस्ताकरता जगणं. आणि जेव्हा हा पर्पज आपल्या जीवनामध्ये पूर्ण होतो किंवा देवाचा जो हेतू आमच्या जीवनामध्ये, देवाचा जो उद्देश आहे तो पूर्ण होतो, त्यावेळेस खरोखरच एक वेगळं समाधान तुम्हाला आणि मला लाभतं. आणि ते समाधान गीतकर्ता किंवा 533 नंबरचं गीत, 322 नंबरचं गीत, या गीतामध्ये हे गीतकर्ते मांडत आहेत. 517 नंबरचं गीत आहे. आणि त्या 517 नंबरच्या गीतामध्ये म्हटलेलं आहे, ही खरी प्रभुसेवा जनसेवा मान्य खरोखर देवा. म्हणजे या ठिकाणी मी या जगामध्ये जगत असताना तुझी सेवा काय आहे, तर इतरांची सेवा करणं. पाळकीय सेवे व्यतिरिक्त माझी सेवा काय आहे, तर जगामध्ये राहून तुझ्या दृष्टीनं मला जे करायचं आहे ते करणं. आणि प्रियजन हो, ज्याला आपण कमिशन असं म्हणतो, मराठीमध्ये त्याचा अर्थ आहे आज्ञा देणं. आणि या ठिकाणी आपण पाहतो की प्रभू येशू ख्रिस्तानं शुभवर्तमानामध्ये एक कमिशन दिलेलं आहे, सर्वांना कमिशन दिलेलं आहे, एक आज्ञा त्यांनी दिलेली आहे. आणि ती आज्ञा आहे, जा आणि सर्व सृष्टीला सुवार्तेची घोषणा करा, त्यास पित्याच्या, पुत्राच्या आणि पवित्र आत्म्याच्या नावाने बाप्तिस्मा द्या.
आणि प्रियानो, हे जे कमिशन आहे, जा आणि सर्व सृष्टीला सुवार्तेची घोषणा करा, आणि या कमिशनमध्येच किंवा या कमिशनमधूनच मिशनचा जन्म झालेला आहे. आणि म्हणून असं म्हटलं जातं, कमिशन बिगेट्स मिशन. कमिशन हे मिशनला जन्माला घालतं. आणि आज आपल्या प्रत्येकाला ठाऊक आहे, मिशन म्हणजे काय? कुठलीही गोष्ट जेव्हा आपण हाती घेतो तेव्हा ते काम, ती कामगिरी, त्याला आपण मिशन म्हणतो. बऱ्याच वेळा लोक म्हणतात, मिशन आमचं फत्ते झालं, आमचं मिशन यशस्वी झालं. मिशन याचा अर्थ जे काम आपण हाती घेतो आणि ते पूर्ण करतो. आणि हे हाती घेतलेलं कार्य हे देवानं दिलेल्या आज्ञेमधून जन्मास आलेली कामगिरी आहे. मी पुन्हा एकदा सांगतो, कमिशन बिगेट्स मिशन. देवानं जी मूळ आज्ञा दिलेली आहे त्या मूळ आज्ञेमधूनच मिशनचा जन्म झाल्याचं आम्ही पाहतो. आणि मग कदाचित तुम्हाला आणि मला किंवा इतरांना असं वाटेल की पाळकीय सेवेव्यतिरिक्त मी काय काम करायचं? जर मी देवानं बोलावलेलं आहे, या जगामध्ये देवासाठी पाठवलेलं आहे, तर माझी कामगिरी काय आहे? 420 नंबरचं गीत आपल्या सर्वांना ठाऊक आहे. सुंदर देऊळ हृदय हे माझे, येथेच विराजे देव बाप. आणि या गीतामधलं एक चरण आहे. गीतकर्ता श्रेष्ठ कवी रेव्हरंड नारायण वामन टिळक म्हणतात, प्रवृत्तीचे पीठ उभा तयावरी, उपदेश करी पवित्र आत्मा. प्रियजन हो, प्रवृत्ती या शब्दाचा अर्थ, ज्याला आपण निवृत्ती म्हणतो, रिटायरमेंट असं म्हणतो. प्रवृत्ती या शब्दाचा अर्थ निवृत्तीच्या विरोधात. निवृत्ती म्हणजे रिटायरमेंट, परंतु प्रवृत्ती याचा अर्थ मी ज्या ठिकाणी जे काम करतो, जी सेवा मी करतो, ती सेवा हे माझ्यासाठी काय आहे? पुलपीठ आहे. ते माझ्यासाठी व्यासपीठ आहे. म्हणजेच या ठिकाणी आपण पाहतो की एखाद्या शिक्षकाच्या हातातला खडूफळा असेल, एखाद्या डॉक्टर्स किंवा मेडिकल स्टाफच्या हातामधला स्टेथेस्कोप असेल, किंवा वकिलांच्या हातामधली सनद असेल, किंवा एखाद्याच्या हातामधली लेखणी असेल, तर प्रियजन हो, हे त्यांच्यासाठी असलेलं एक व्यासपीठ आहे, त्यांच्यासाठी एक असलेलं पुलपीठ आहे. आणि मग या ठिकाणी गीतकर्ता म्हणतो, प्रवृत्तीचे पीठ म्हणजेच या ठिकाणी व्यासपीठ आहे. उभा तयावरी उपदेश करी पवित्र आत्मा. स्तोत्र 19 स्तोत्र करता निसर्गामध्ये देवाची वाणी, निसर्गामधील देवाचं कार्य सांगत असताना तो म्हणतो, आकाश देवाचा महिमा वर्णिते, अंतरिक्ष त्याची हस्तकृती दर्शविते, दिवस दिवसाला संवाद सांगतो, रात्र रात्रीला ज्ञान प्रगट करते. वाचा नाही, शब्द नाही, तरी त्याचा स्वर सर्व पृथ्वी आक्रमितो. बघा, वाचा नाही, शब्द नाही, म्हणजेच या ठिकाणी हा उपदेश कसा करतात? प्रवृत्तीच्या पीठावरून देवानं निवडलेले, देवानं बोलवलेले आणि या जगामध्ये पाठवलेले लोक उपदेश कसा करतात? तर तो उपदेश त्यांच्या कृतीतून इतरांना मिळणारा उपदेश आहे, त्यांच्या कृतीतून समजणारा उपदेश आहे. वाचा नाही, शब्द नाही, परंतु त्यांची कृती, त्यांचं कार्य हा देवानं त्यांच्या ठायी जगाला दिलेला उपदेश आहे. आणि म्हणून या ठिकाणी ह्या जाणीवेनं जे जगतात, खरोखरच त्यांच्या जीवनामध्ये एक वेगळं समाधान मिळतं. त्यांच्या जीवनामध्ये जगण्याचा एक वेगळा आनंद त्यांना प्राप्त होतो आहे, अशी एक खात्री त्यांना पटत असते. वर्क इथिक्स, कार्यनीती हा एक महत्त्वाचा शब्द वापरला जातो. एक छोटंसं उदाहरण मी आपल्याला सांगू इच्छितो. एक गृहस्थ रस्त्याने निघाले होते आणि रस्त्याच्या कडेला त्या गृहस्थाला एक पाथरवट दिसला. हातामध्ये छिन्नी आणि हातोडा घेऊन तो पाथरवट दगडांना घडवत होता. आणि एक उत्सुकता म्हणून त्या गृहस्थाने त्या पाथरवटाला विचारलं, बाबा, काय आणि कशासाठी तुम्ही हे काम करता? तेव्हा तो पाथरवट त्याला उद्गारला, बाबा, या पोटाचं खळगं भरण्यासाठी हा उद्योग मला करावा लागतो. 4 पैसे मला मिळतात,
आणि त्याच्यातून माझी उपजीविका होते, म्हणून मी हे काम करतो. तो थोडासा पुढे गेला आणि पुढंसुद्धा त्याला तसाच एक पाथरवट दगड घडवताना त्याला दिसला आणि त्या गृहस्थानं तोच प्रश्न त्याला विचारला. परंतु दुसऱ्या पाथरवटानं जे उत्तर दिलं ते उत्तर पहिल्या जो पाथरवट होता, दगड घडवणारा मनुष्य होता, त्याच्यापेक्षा वेगळं होतं. तो त्या गृहस्थाला म्हणाला, बाबा, जर तुम्ही पुढे चालत गेला तर त्या ठिकाणी तुम्हाला एक देवाचं मंदिर बांधत असलेलं दिसून येईल. लोक देवाचं मंदिर बांधत आहेत आणि त्या मंदिराच्या बांधकामासाठी वापरात येणाऱ्या किंवा उपयोगात येणाऱ्या दगडांची मी घडण करत आहे. मी असे दगड घडवत आहेत की हे दगड त्या मंदिराच्या बांधकामासाठी उपयोगी पडणारे आहेत. आणि हे पुण्याचं काम करत असताना, हे चांगलं कार्य माझ्या हातून घडत असताना त्याचा मोबदला मला मिळतो, माझी उपजीविका मला होते आणि देवाच्या मंदिराचा दगड घडवल्याचं एक पुण्य मला लाभतं. प्रियजनो, एकच काम दोन व्यक्ती करतात, परंतु एकाचा दृष्टिकोन वेगळा आहे आणि एकाचा दृष्टिकोन वेगळा आहे. आणि या ठिकाणी आमच्या लक्षात येतं की जेव्हा आपण या जगामध्ये जगत असताना, आमच्या हातामधलं काम करत असताना, जर हे काम देवाचं काम आहे, देवानी दिलेलं काम आहे किंवा या कामाद्वारे देवाचं गौरव होतं, हा जर विचार आपल्या मनामध्ये असेल तर प्रियानो, आम्हाला एक वेगळं आत्मिक समाधान लाभल्याशिवाय राहणार नाही. आपल्या सर्वांना विल्यम केरी, एक थोर मिशनरी, यांचं नाव सगळ्यांना माहीत आहे आणि ते अजरामर आहे. विल्यम केरींचं नाव अजरामर आहे कारण मराठीमध्ये आपण म्हणतो, मरावे परी कीर्ती रूपे उरावे. ते मरून गेले, परंतु त्यांचं नाव हे अजरामर आहे कारण देवाची जी साक्ष त्यांच्या जीवनामधून अनेकांनी बघितली, ती आमच्यापर्यंत पोहोचली. ज्या देशामध्ये ते जन्माला आले, ही बिलॉंग टू द कॉबलर कम्युनिटी. आणि प्रियजन हो, लहान असताना हा मुलगा बूट पॉलिशचं काम करत असे, परंतु त्या मुलाच्या बूट पॉलिशची ख्याती सर्वत्र पसरलेली होती. अनेक लोक आपल्या बुटाचं पॉलिश करण्यासाठी त्याच्याकडे येत होते. आणि मग कुतूहलापोटी एकाने त्याला विचारलं की, बाळा, तू अगदी माफक पैसे घेतोस, जेमतेम पैसे घेतोस आणि तू इतक्या चांगल्या प्रकारे चकचकीत असं बुटाचं पॉलिश कसं करतोस? यावर तो उद्गारला, प्रियजन हो, नंतरच्या काळामध्ये जो एका मोठ्या नावलौकिकास पोहोचला, ज्याची ख्याती जगभर झाली, ज्याचं नाव अजरामर झालं, तो मुलगा लहानपणी उद्गारला होता की जेव्हा माझ्या समोर येणारं गिऱ्हाईक त्याच्या बुटातला पाय माझ्या स्टँडवरती जेव्हा पडतो, त्यावेळेस मी त्याच्या चेहऱ्याकडे पाहत नाही, परंतु माझा विश्वास आहे किंवा मला असं वाटतं की तो देवाचा पाय आहे. आणि म्हणून त्या विश्वासानं मी त्या बुटाचं पॉलिश इतक्या प्रामाणिकपणे करतो, इतक्या चांगल्या पद्धतीनं करतो की त्यामध्ये लोक आनंद मानतात. आणि प्रियानो, लोकांना मिळणाऱ्या आनंदापेक्षा लहानपणी प्रामाणिकपणे बूट पॉलिश करणाऱ्या ह्या विल्यम केरीचं मन हे समाधानी त्या काळापासूनच होतं. आणि म्हणूनच तो एवढ्या मोठ्या पदाला पोहोचला. आणि जसं आपण मराठीमध्ये आणि इतर अनेक भाषांमध्ये पवित्र शास्त्रांचं भाषांतर वाचतो, विल्यम केरी वॉज मल्टीलिंग्विस्ट. अनेक भाषांमध्ये त्यांनी भाषांतर केलं. एवढंच केवळ नव्हे तर हिंदू धर्मातील अनेक अनिष्ट रूढी आणि परंपरा, उदाहरणार्थ सतीची चाल, राजाराम मोहन राय सारख्या माणसांना विल्यम केरी यांचा प्रभाव त्यांच्यावरती पडला आणि त्यांनी विल्यम केरीच्या या समाज कार्यामध्ये सुद्धा त्यांना खूप सहकार्य केलं, मदत केली. प्रियजन हो, या उदाहरणांचं सांगण्याचा हेतू आणि उद्देश हाच आहे की आज आपण आपल्याबद्दल विचार करूया. केवळ पोटाची खळगी भरण्यासाठी किंवा कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी आम्ही आमच्या हातचं काम करत आहोत का? आपण प्रत्येकाने विचार करूया, आपण काय काम करतो. कदाचित कार्यालयामधील ती सेवा असेल,
उद्योग असेल, व्यवसाय असेल, फक्त मी हे करतो म्हणजे माझ्या उदरनिर्वाहाचं साधन म्हणून मी त्याच्याकडे बघतो का खरोखरच त्यामध्ये असलेला देवाचा हेतू, द पर्पज ऑफ गॉड, तो ओळखून प्राप्त होणाऱ्या समाधानामध्ये माझं मन रमतं, याचा आपण प्रत्येकानं गांभीर्यानं विचार करणं गरजेचं आहे. जो केवळ पोटाचं खळगं भरण्याकरता किंवा आपल्या कुटुंबाचं उदरनिर्वाह करण्याकरता काम करतो, प्रियजन हो, त्याच्या कामामध्ये अनेक त्रुटी असतात. त्या कामाचं समाधान त्याला कधी लाभत नाही. उलट त्याच्या हातून बऱ्याच अशा गोष्टी घडतात आणि आपण पेपरला वाचतो, लाच घेताना लोक पकडले जातात किंवा व्यवसाय करत असताना फसवेगिरी केली जाते, कुठेतरी लबाडी केली जाते, फसवणूक केली जाते आणि त्यामुळं आमचं अंतःकरण आतून कुठेतरी कुरतडलं जातं. खरं समाधान आम्हाला मिळत नाही, कारण फक्त उदरनिर्वाहाचं साधन म्हणून आपण त्या कामाकडे जर पाहत असू तर देवाचा जो हेतू आणि उद्देश आहे, देवाने यासाठी आम्हाला जगातून बोलावलेलं आहे आणि या जगामध्ये पाठवलेलं आहे की आम्ही जे काम करतो ते देवाचं काम आहे आणि या उद्देशानं जेव्हा आपण ते करतो त्यावेळेस ते काम करण्यामधलं खरं समाधान तुम्हाला आणि मला प्राप्त होतं. प्रियानो, हा झाला एक भाग. आता जो दुसरा भाग आहे त्या दुसऱ्या भागाकडे आपण वळूया. आज आपण 3 शास्त्रपाठ वाचले. पहिला शास्त्रपाठ जो आपण वाचला त्या शास्त्रपाठामध्ये आपण पाहतो गणनाचा 27वा अध्याय 15 ते 23 वचनं. गणनाचा 27वा अध्याय 15 ते 23 वचनं. मोशेला देवाने निवडलं आणि त्या निवडीचा हेतू हा होता की देवाच्या लोकांना ज्या देशामध्ये देवाची इच्छा होती की त्याने घेऊन जावं, त्या देशामध्ये, वचनदत्त देशामध्ये घेऊन जाण्यासाठी मोशेला देवाने कामगिरी दिली होती. परंतु आपण पाहतो की मोशे मरण पावला आणि मोशे मरण पावल्यानंतर देवाची योजना, द मिशन ऑफ गॉड, हे बंद पडलं नाही. परंतु परमेश्वरानं यहोशवाची निवड केली आणि या शास्त्रपाठामध्ये आपण पाहतो की यहोशवाला पाचारण करणारा कोण आहे तर देव आहे. त्या ठिकाणी देवाचं स्वरूप कसं आहे? अनसीन गॉड आहे. तो देव दिसत नाही, परंतु त्या शास्त्रपाठामध्ये आपण पाहतो की द रोल ऑफ द होली स्पिरिट, परंतु त्यामध्ये पवित्र आत्म्याचा रोल अत्यंत महत्त्वाचा आहे. देवाच्या आत्म्याचा रोल अत्यंत महत्त्वाचा आहे. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट, या ठिकाणी त्याला अधिकार देण्यात आलेला आहे. जर आपण ती शास्त्रवचनं काळजीपूर्वक वाचली तर आपल्या लक्षात येतं की त्याला अथॉरिटी देण्यात आलेली आहे. या ठिकाणी आत्म्याने तो भरलेला आहे आणि दुसरी गोष्ट त्याला अधिकार दिलेला आहे आणि तिसरी गोष्ट त्याला कमिशन देण्यात आलेलं आहे, त्याला आज्ञा दिलेली आहे, कामगिरी त्याला देण्यात आलेली आहे. जो शास्त्रपाठ आपण शुभवर्तमानामध्ये वाचला त्या ठिकाणी पाचारण करणारा कोण आहे तर स्वतः प्रभू येशू ख्रिस्त, स्वतः देव, उद्धारक प्रभू येशू ख्रिस्त या ठिकाणी जो व्हिजिबल आहे, जो डोळ्यांनी दिसत होता, लोकांना तो अनुभवता येत होता. आणि अशा प्रभू येशू ख्रिस्तानं शिष्यांना काय केलेलं आहे? पाचारण केलेलं आहे. शिष्यांच्या निवडीचा हेतू या ठिकाणी या शास्त्रपाठामध्ये नमूद केलेला आहे. त्याने आपल्याबरोबर असावे, त्याने रोग बरे करावे, उपदेश करावा. आणि येशू ख्रिस्ताला माहीत होतं की हे शिष्य परिपूर्ण नव्हते, ते अपरिपूर्ण होते, पण तरीसुद्धा प्रभू येशू ख्रिस्तानं त्यांना निवडलं यासाठी की त्यांनी आपणाबरोबर असावे. भूत काढण्याचा अधिकार, संदेश देण्याचा अधिकार त्यांना दिला. प्रियानो, या ठिकाणी आपण पाहतो त्यांना अधिकार दिला आणि नंतर त्यांना कामगिरीवरती पाठवलेलं आहे, कमिशन ज्याला आपण म्हणतो. आणि हे कमिशन आपण जेव्हा नवीन करामध्ये प्रेषितांच्या कृत्यामध्ये आपण वाचतो. प्रेषितांची कृत्ये याचा 15वा अध्याय आणि या ठिकाणी आपण 6, 7 आणि 22 वचनामध्ये जर वाचतो तर त्या ठिकाणी बघा पाचारण करण्यात आलेलं आहे. सुरुवातीला
अनसीन गॉड जो आहे, न दिसणाऱ्या देवाने मोशेच्या नंतर यहोशूआला पाचारण केलं, त्याला अधिकार दिला, त्याला कमिशन दिलं. नंतर येशू ख्रिस्ताच्या काळामध्ये आपण पाहतो की येशू ख्रिस्ताने शिष्यांना बोलावलं, त्यांना अधिकार दिला आणि त्यांना कमिशन दिलं, त्यांना आज्ञा दिलं. आणि या ठिकाणी आपण पाहतो की एका शब्दाचा उल्लेख त्या ठिकाणी केलेला आहे, धर्मसभा असं म्हटलेलं आहे, काउन्सिल. आपण पाहतो काउन्सिल या शब्दाचा अर्थ रिलिजियस, ज्या ठिकाणी काम केलं जातं. मग ते चर्च काउन्सिल असो किंवा डायसिसन काउन्सिल असो. प्रेषितांच्या कृत्यांमध्ये प्रेषितांनी काम केलं, परंतु नंतर या काउन्सिलची स्थापना झालेली आहे. आणि या काउन्सिलचा रोल काय आहे, काउन्सिलची भूमिका काय आहे, तर पवित्र आत्म्याने परिपूर्ण अशा माणसांना सेवेसाठी पाचारण करणं, जे शिष्य होते त्या शिष्यांना अधिकार देणं आणि त्यांना आज्ञा पिणं, त्यांना देवाच्या कार्यासाठी पाठवणं. आणि यालाच आपण एक डिव्हाइन इन्स्टिट्यूट असं म्हटलेलं आहे. एक मानवाच्या थ्रू स्थापन झालेली एक दैवी यंत्रणा म्हणून या काउन्सिलकडे पाहिलं जातं. आणि या काउन्सिलकडे पाहिल्यानंतर या काउन्सिलचं काम काय आहे, या काउन्सिलचं काम काय आहे, तर ज्यांना देवाच्या सेवेचं पाचारण आहे त्यांना पाचारित करणं. बघा, देवाच्या सेवेची ओढ ज्यांना आहे, देवाच्या सेवेची आवड ज्यांना आहे, त्यांना पाचारित करणं, कॉलिंग. त्यानंतर हे काउन्सिल काय करतं, हे काउन्सिल त्यांना टेस्ट करतं, टेस्टेड. बघा, ही जी डिव्हाइन यंत्रणा आहे, डिव्हाइन इन्स्टिट्यूट आहे, ही काय करते, कॉलिंग झाल्यानंतर टेस्टेड म्हणजेच त्यांची परीक्षा घेते. आणि परीक्षा घेतल्यानंतर ही संस्था डिव्हाइन इन्स्टिट्यूट त्यांना ट्रेन करते, त्यांना प्रशिक्षित करते. आणि प्रशिक्षित केल्यानंतर त्यांना कामगिरीवर पाठवलं जातं. प्रियजन हो, या डिव्हाइन इन्स्टिट्यूटचा कार्य जर आपण बघितलं आणि जुन्या करारापासून तर नवीन करारातील काळापर्यंत जर देवाची पद्धत जर आपण बघितली, तर देव याच पद्धतीनं त्याच्या सेवेसाठी लोकांना याच पायऱ्यांच्याद्वारे, याच पद्धतीच्याद्वारे तो लोकांना बोलावतो, तो लोकांना टेस्ट करतो, तो लोकांना ट्रेन करतो आणि तो लोकांना कमिशन म्हणजेच आज्ञा पितो, असं आपण पाहिलेलं आहे. अब्राहमाचं उदाहरण घ्या, मोशेचं उदाहरण घ्या, अनेक संदेशांचं उदाहरण घ्या. या देवाच्या महान सेवकांना देवाने त्यांना बोलावलं आणि देवाच्या हाकेला प्रतिसाद देऊन, उत्तर देऊन ते देवाकडे आले. आणि देवाने यशाचं उदाहरण घ्या, संदेशांचं उदाहरण घ्या, ते देवाच्या हाकेला प्रतिसाद देऊन देवाकडे आले. देवाने त्यांची परीक्षा पाहिली. अब्राहमाला सांगितलं, आपला एकुलता एक पुत्र मोरिया डोंगरावरती मला त्याचं होमार्पण कर. गॉड टेस्टेड हिम आणि त्या परीक्षेमध्ये तो उत्तीर्ण झाला. आणि अनेक प्रकारच्या घटना अब्राहम, मोशे, यशया आणि इतर अनेक संदेशांच्या जीवनामध्ये आपण पाहतो की अनेक प्रकारचे प्रतिकूल असे प्रसंग देवाने त्यांच्या जीवनामध्ये आणले आणि त्यांना ट्रेन केलं, त्यांना तयार केलं, त्यांना प्रशिक्षित केलं. आणि प्रशिक्षणानंतर परमेश्वराने त्यांना काय केलेलं आहे, कामगिरीवरती पाठवल्याचं आपण पाहत आहे. प्रियजन हो, आजचा जो विषय आहे तो विषय हाच आहे, गॉड हिमसेल्फ कमिशन्स. देव स्वतः या दैवी यंत्रणाच्याद्वारे, द ड्रायव्हिंग फोर्स बिहाइंड दिस डिव्हाइन इन्स्टिट्यूट इज द स्पिरिट ऑफ गॉड. देव स्वतः या यंत्रणेचा कोण आहे, चालक आहे. आणि तो या ठिकाणी लोकांना त्याच्या सेवेसाठी पाचारण करतो, त्यांना टेस्ट करतो, त्यांना ट्रेन करतो, त्यांना पाठवतो. परंतु आज आपण पाहतो की अनेक प्रकारचे वेगळे ट्रेंड्स आम्हाला समाजामध्ये दिसून येत आहे. लोक सुवार्ता सांगतात आणि लगेचच त्या ठिकाणी मंडळी स्थापन करतात. परंतु जेव्हा आपण देवाच्या वचनाचा आणि संदर्भांचा अभ्यास करतो त्यावेळेस प्रियजन हो, हे आम्हाला थोडंसं चुकीचं वाटतं. कारण का? कारण एखाद्या मंडळीवरती देवाच्या सेवकाची अपॉइंटमेंट होते. तो स्वतः मंडळी स्थापन जरी केली तरी काउन्सिलच्या द्वारे
त्याची अपॉइंटमेंट करणं किंवा त्या ठिकाणाहून त्याची ट्रान्सफर करणं किंवा त्या मंडळी संबंधीचा रिपोर्ट काउन्सिलला देणं, ही जी जबाबदारी आहे ती अत्यंत महत्त्वाची आहे. आणि या प्रेषितांच्या कृत्यामध्ये जर आपण शेवटच्या अध्यायांमध्ये जर आपण बघितलं तर आपल्याला असं दिसून येतं की ज्या ठिकाणी हे प्रेषित गेले त्या ठिकाणी त्यांनी मंडळ्या स्थापन केल्या, त्या मंडळींच्या समस्या त्यांनी या धर्मसभेपुढे मांडल्या आणि त्यांची उत्तरं शोधून योग्य प्रकारचा समन्वय मंडळांमध्ये घडून आणल्याचं आपण पाहत आहोत. मग प्रश्न निर्माण होतो की देवाच्या सेवकांच्या संबंधी, त्यांच्या उपजीविकेसंबंधी काय आहे. मग अशी म्हटलं की प्रत्येक विश्वासणारा जर पोटाची खळगी भरण्यासाठी किंवा आपल्या उपजीविकेसाठी काम करत नाही तर ते देवानं दिलेलं काम आहे आणि त्यामध्ये मिळणारं समाधान जर आम्हाला मिळायचं असेल तर देवाच्या सेवकांच्या पगाराचं काय, देवाच्या सेवकांना मिळणाऱ्या उत्पन्नाचं काय. आणि मग या ठिकाणी संत पाऊल करिंथकरास पहिले पत्र 9वा अध्याय आपण कृपा करून तो वाचावा वेळ असेल तर. आणि या ठिकाणी संत पाऊल या ठिकाणी म्हणतो की ही जबाबदारी कोणाची आहे तर मंडळीची आहे. आणि संत पाऊल काही त्याच्याबरोबरच्या प्रेषितांचा उल्लेख या ठिकाणी करतो. तो म्हणतो बघा, केफा आहे आणि इतर जे लोक आहेत अथवा कामधंदा केल्या वाचून उपजीविका करण्याचा हक्क मला व बर्णबाला मात्र नाही आणि बाकीच्या लोकांना आहे का. म्हणजेच या ठिकाणी ज्या मंडळांमध्ये ते काम करतात त्या मंडळांची जबाबदारी आहे की त्यांच्या उपजीविकेसंबंधीची जबाबदारी जी आहे ती उचलण्याची आणि ती पेलण्याची. परंतु प्रियजन हो, जे देवाला दिलं जातं त्यावर पूर्ण अधिकार आपण पाहतो की पॅरा चर्चेसमधून किंवा ज्या ठिकाणी ही जी डिव्हाइन यंत्रणा जी आहे तिचा अभाव आहे त्या ठिकाणी आपण पाहतो की एका वेगळ्या दृष्टीनं या सेवेकडे पाहिलं जातं, एकाधिकारशाहीनं या सेवेकडे पाहिलं जातं. परंतु संत पाऊल या ठिकाणी म्हणतो बघा 13व्या वचनामध्ये, मंदिरात सेवा करणारे मंदिरातले उत्पन्न खातात आणि वेदीजवळ सेवा करणारे वेदीचे भागीदार आहेत, हे तुम्हास ठाऊक नाही काय. इट इज अलाउड, हे खरंच आहे. परंतु संत पाऊल यावरती एक वेगळं स्वतःचं मत मांडतो आणि ते अधिकारवाणीनं मांडतो. आणि तो या ठिकाणी म्हणतो बघा 15, 16 आणि 17 वचनामध्ये, मी तर ह्यापैकी कशाचाही उपयोग केला नाही व याप्रमाणे मला प्राप्त व्हावे म्हणून मी हे लिहिले असेही नाही. मला मिळावं म्हणून तुम्हाला मी जागृत करतोय, मी ते सांगतो यासाठी की तुम्ही मला द्यावं, हा माझा उद्देश नाही. संत पाऊल अत्यंत प्रांजळ आणि स्पष्टपणे सांगतो, कारण त्यापेक्षा मी मेलेले बरे, हा स्वाभिमान कोणी व्यर्थ करणार नाही. आणि मग तो काय म्हणतो बघा, मी हे का करतो. सेवा, नेमून दिलेली सेवा करत असताना बघा समाधान किती महत्त्वाचं आहे, देवाचं काम केल्याचं समाधान हे किती महत्त्वाचं आहे. तर तो म्हणतो, जरी मी सुवार्ता सांगतो तरी मला प्रतिष्ठा मिरवण्याचे कारण नाही, कारण मला ती सांगणे भाग आहे. कारण मी सुवार्ता सांगितली नाही तर माझी केवढी दुर्दशा होणार. जर देवाचा सेवक या नात्यानं, पाळकीय सेवक या नात्यानं, मंदिराची आणि मंडळीची सेवा करणारा सेवक या नात्यानं तो म्हणतो की माझी उपजीविका मंडळीच्या माध्यमातूनच व्हावी असं नाही, तर मी स्वतः या सेवेला बांधून घेतलेला आहे आणि म्हणून या सेवेमध्ये मी सर्व प्रकारचं माझं समर्पण करण्यासाठी, कुठल्याही प्रकारचा मोबदला न घेता ही सेवा करण्यासाठी मी बांधील आहे, असं संत पाऊल या ठिकाणी अत्यंत प्रौढीनं आपल्याला सांगत आहे. प्रियजन हो, आज तुम्ही आणि मी या जगामध्ये जगत असताना जेव्हा आपण भेद करतो, पाळकीय सेवेसाठी वेगळं, पाचारण वेगळं आहे, पाचारण तेच आहे, परंतु आपला दृष्टिकोन हा देवाची सेवा करत असताना देवापासून मिळणारं समाधान मला प्राप्त होत आहे का याचा आपण गांभीर्यानं विचार केला पाहिजे. कारण या ठिकाणी आजचा संदेशाचा विषय असा आहे की गॉड कमिशन्स दोज हू डू हिज वर्क.
जे देवाचं कार्य करतात त्यांना देव आज्ञापितो, आणि ज्यांना देव आज्ञांकित करतो, ज्यांना देव नेमतो, ज्यांना देव पाठवतो आणि जे त्याचं काम करतात, परमेश्वर त्यांची काळजी घेतल्याशिवाय कधीही राहत नाही. आणि म्हणून प्रियजन हो, आपण उदात्त हेतूनं आपल्या सेवेकडं, आपल्या कामाकडं, आपल्या व्यवसायाकडं, आपल्या नोकरीकडे आपण बघूया. आणि देवानं तुम्हाला मला दिलेल्या या सेवेच्याद्वारे, या कामाच्याद्वारे, या सर्व प्रकारच्या व्यवसायाच्याद्वारे देवाचं गौरव आमच्या जीवनातून व्हावं आणि खरंच समाधान, आत्मिक समाधान आम्हाला लाभावं, अशी आपण देवाच्या चरणाजवळ प्रार्थना करूया. आपण प्रार्थना करूया. सर्वसमर्थ सेनाधीश परमेश्वर, आम्ही तुझे आभार मानतो, तुला धन्यवाद देतो. खरोखरच तू अशांना आज्ञापितोस की जे तुझं कार्य करतात. आणि तुझं कार्य हेच आहे की संपूर्ण जगाला आमच्याद्वारे तुझी ओळख व्हावी, आमच्या परिवर्तित जीवनाच्याद्वारे तू जगाला कळावास. आणि म्हणून आमच्या हातचं कार्य, मग ते कार्यालयामधील नोकरी असो, आमची सेवा असो, आमच्या हातातला उद्योग व्यवसाय असो, या सर्वांच्याद्वारे प्रभू आम्ही जेव्हा तुझ्यापासून मिळणाऱ्या समाधानावर आमचं लक्ष केंद्रित करतो, त्यावेळेस खरोखरच आमचे उपजीविकेचं साधन तू आशीर्वादित करतोस आणि त्याच्याद्वारे तू आम्हाला सर्व प्रकारचा भरपूर आणि विपुल आशीर्वाद देतोस. या तुझ्या आशीर्वचनांची प्रचिती घेण्याकरता आम्हा सर्वांच्या अशक्तपणामध्ये आम्हाला तुझी शक्ती दे. उद्धारक प्रभू येशू ख्रिस्त याच्या गोड आणि प्रेरणावाने प्रार्थना विनंती केली म्हणून तू ऐक. आमीन. आपण सर्वजण आपल्या उद्धारक ख्रिस्ताने शिकवल्याप्रमाणे मिळून म्हणूया. हे आमच्या स्वर्गातील पित्या, नाम पवित्र मानले जाओ, तुझे राज्य जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज आम्हास दे. आम्ही जसं आमचे ऋण आम्हास सोडले आहेत तसे तू आमचे ऋण आम्हास सोड. आणि आम्हास परीक्षेत आणू नकोस, तर आम्हास वाईटापासून सोडीव. कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळ तुझीच आहेत. आमीन. आणि आता प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, देव बापाची प्रीती आणि पवित्र आत्म्याची सहभागिता आम्हा सर्वांबरोबर आणि देवानं निवडलेल्या त्याच्या सर्व लहान थोर प्रियजनांबरोबर आता आणि सदा सर्व काळपर्यंत असो. आमीन.